बिहारी नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगणललिता श्री विशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः।
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम। खूप दिवसानंतर तुमचं सर्वांचं दर्शन झालेलं आहे, सर्वांचा आभारी आहे। तर आपण थोडा वेळ एक अर्धा तासासाठी भगवंताच्या कथांचं श्रवण करूया। तर सकाळी सावंतवाडीमध्ये आम्ही चर्चा केली की हे अक्षय तृतीया, आता जे 10 तारखेला येणारी अक्षय तृतीया आहे, तिचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे आणि त्यानंतर हे किती मंगलदायक आहे हा दिवस, आणि शास्त्रामध्ये किती अक्षय तृतीयाचं किती महत्व पटवून दिलेलं आहे। अक्षय तृतीया जसं की अक्षय तृतीयाला हा एक आनंदाचा आणि मंगलाचा हा दिवस आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयाला असे भरपूर असे घटना घडलेले आहेत। तर अक्षय तृतीयाला लोक सोनं पण खरेदी करतात, कारण तो सुवर्ण दिवस आहे। आणि असे एक 2 मुहूर्त आहेत आपल्या वर्षभरामध्ये, कोणते कोणते? अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा, जो 3.5 दिवसाचा जो मुहूर्त आहे। त्यामुळे त्या दिवशी कोणताही ज्योतिष कुंडली वगैरे बघत नाही, डायरेक्ट त्या दिवशी शुभ कार्य केले जाते। तर असा हा पवित्र दिवस आहे। तर असं समजलं जातं की अक्षय तृतीयाला जर पितरांचं, ह्या दिवशी जर पितरांचं तर्पण केलं तर त्यांना फार पुण्य मिळते। अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपले जे पितर आहेत, जसे की पितृपक्षामध्ये आपण पितरांना पिंडदान करतो ना, तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जर त्यांना पिंडदान केलं तर त्याला खूप पुण्य प्राप्त होते। आणि असे घटना आहेत घडलेल्या अक्षय तृतीया दिवशी, त्या छोट्याशा थोड्या घटनांचा आपण उल्लेख इथे करूया। आणि त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी जे गंगा स्नान आहे, तीर्थस्थळामध्ये जाऊन गंगा स्नान केलेले ना, त्याचं खूप मोठं फळ मिळते अक्षय तृतीयाचं। किंवा आपण तीर्थस्थळामध्ये नसलो तरी आपण घरी सुद्धा जे जल आहे त्याला पवित्र करून तिथं आवाहन करून आम्ही त्या जलानं स्नान करू शकतो। तर असे वेगवेगळे महात्म्य आहेत। महत्वाचं पहिलं अक्षय तृतीयाचं पहिलं घटना अशी आहे की हा जो वसंत ऋतू संपतोय आणि ग्रीष्म ऋतू चालू होतोय, जो संधीचा काळ आहे, जो वसंत आणि ग्रीष्मचा जो संधीचा काळ आहे, ज्याची सुरुवात आहे ती अक्षय तृतीयापासून सुरुवात होते। म्हणजे फार उष्णताचा ग्रीष्म म्हणजे फार उष्णताचा प्रभाव चालू होतोय अक्षय तृतीयानंतर। त्यासाठी भगवंतांना चंदनादी भगवंताच्या शरीरावरती लावलं जाते। तर परिवर्तन प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पण काही गोष्टीचं परिवर्तन आणलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या भक्तीमध्ये वृद्धी करू शकतो आणि आपल्या जीवनाचं
जे ध्येय आहे कृष्ण भक्ती ती प्राप्त करू शकतो. तर प्रभुपादजी वयाच्या 17व्या वर्षी काय आज जो निवृत्त व्यक्ती आहे, जो नोकरीतून त्याचं जर 60-65 नंतर निवृत्त झाला तरी तो घरातून बाहेर पडू शकत नाही, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये निमग्न असतात. आमचा एक व्यक्ती आहे ओळखीचा, तो जेव्हा निवृत्त झाला आपल्या नोकरीतून, म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस होती त्यांची, मग त्यानंतर त्यांनी आयडिया केली गव्हर्नमेंट कडून आणि काहीतरी त्यांची फॅसिलिटी असते ती, आणि दुसरी नोकरी केला. मग तिथून निवृत्त झाल्यानंतर आणि तिसरी, म्हणजे असे आपण जे आसक्ती आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आध्यात्मिक निवृत्त म्हणजे काय आहे, म्हणजे भगवान तिथून दाखवून देतात की आता तुझा वेळ इथं संपलेला आहे, तू आध्यात्मिक मध्ये थोडा वेळ दे. हे भगवंत आपल्याला एक मार्ग दाखवत आहेत निवृत्त म्हणजे. तर आपण आणि त्याच्यामध्येच गुंतून राहतो, निवृत्त होण्याचा तिथून प्रयत्न करत नाही. जे जीवनाचा, जसं लोक सांगतात की मुलांना की हे तुमचं वय नाही आहे भक्तीचं, अरे म्हातारपणी भक्ती करायची असते, आणि आता एवढ्या तुम्ही हरे कृष्ण हरे राम केला तर मग कसं मुल्या वगैरे कसं देणार तुम्हाला, अरे मुल्या तुम्हाला बघून पळून जाणार, तुमचा तिलक धोती कुर्ता हे बघून पळून जाणार. तर त्यामुळे जे वृद्ध लोक आहेत ते म्हणतात हे वय नाही आहे तुमचं. खरं त्यांनी कुठं बसून सांगाले, कुठं बसून सांगाले, कट्ट्यावरती बसून सांगाले आम्हाला उपदेश की हे तुमचं वय नाही आहे. ठीक आहे, आमचं वय नाही तर तुमचं तरी, तुम्ही तरी जे आम्ही जे कार्य करायला तुम्ही तरी करू शकता का नाही. म्हणजे आज कलियुगामध्ये जसं की चैतन्य महाप्रभू सांगतात, ग्राम्य कथा ना शुनेबे काने, ग्राम कथा ना करेबे. तर ग्राम्य, चैतन्य महाप्रभू शहर वार्ता का म्हटले नाही तो, का म्हणजे ग्रामीण विभागामध्ये जास्त प्रजल्प असतोय. बघितला असेल तुम्ही, जर ग्रामीण विभागामध्ये गेला सोडत, काय बाबा काय ती याची सून इकडे गेली, तो इकडं आला, म्हणजे टाइमपाससाठी काहीतरी उलगड चालूच असते. तुझ्या स्वतःच्या जीवनाचं काय नाही, खरं दुसऱ्याचं मात्र चालू असते. म्हणजे ह्याचं काय झालं त्याचं काय झालं चालू असतंय. म्हणजे ग्राम्य वार्ता, म्हणजे ग्रामीण विभागामध्ये हे प्रजल्प फार होते. त्यासाठी चैतन्य महाप्रभू सांगतात की ग्राम्य कथा ना करीबे. तर हे जे आहे, तर भक्तीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आणि आपण हा जो अक्षय तृतीयाचा जो दिवस आहे तेव्हा आपण काही संकल्प घेतला पाहिजे की आम्ही काहीतरी परिवर्तन करणार आमच्या जीवनामध्ये. प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे की काहीतरी आमच्या जीवनामध्ये आजपासून आम्ही परिवर्तन करणार आहे. परिवर्तन म्हणजे काय, ठीक आहे 100 रुपये कमावले, आजपासून मी निश्चय करणार 1000 रुपये. आजपासून काय पण झालं तरी 8 तास नाही 16 तास काम करणार आणि परिवर्तन करणार. हा नकोय. तुमच्या जसं की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, भगवंताने ह्या जगामध्ये प्रत्येकाच्या वाटणीचा हिस्सा काढून ठेवलेला आहे. तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे, तुमच्या वाटणीचं काढून ठेवलेलं आहे. तर वाटणीचं म्हणजे मला आठवण आलं, तर मंदिरमध्ये आमच्या इस्कॉन मंदिरमध्ये असं सूचना दिली जायली आता की जेव्हा प्रसाद बनवतात तेव्हा नंतर संपेल म्हणून पहिला तुमची प्लेट बनवून ठेवा, अशी पहिला सूचना दिली जाते जे वाढणारे असतात त्यांना, की नंतर संपू नये म्हणून. तर भगवंताने प्रत्येकाच्या वाटणीचा हिस्सा जो आहे तो काढून ठेवलेला आहे. जो दुसरा हिस्सा आहे तो त्याच्यासाठी आहे, तो त्यांना घ्यायला द्या, तो पण तुमच्याकडेच घेऊ नका. तर
जागेत तेवढे घेतो काय बघून तिकडे बघून असा म्हणजे काय हे मनुष्याची प्रवृत्ती आहे संग्रह. तर आहार प्रयासस्य प्रजल्पो नेमाग्र जनसंघर्ष लौल्यमच्या षडविध भक्ती विनश्यते. तर अत्याहार म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करणं हा पण आपल्याला भक्तीच्या जीवनामध्ये नाश करणारा मार्ग आहे. म्हणजे जेवढं आवश्यक आहे असं नाही की आमचं जे भक्तीचा मार्ग आहे तुम्हाला काही करू नका आणि तुमचा उद्योग सोडा आणि 24 तास येऊन इथं हरे कृष्ण करत राहा असं काही सांगतात का प्रभूजी? नाही. तुमचे जो 8 तासाचे जे तुमचा उद्योग आहे ते करा आणि इतर जो वेळ आहे तो भक्तीसाठी द्या. म्हणजे निवृत्त जेव्हा तुम्ही तुमच्या 8 तासाच्या वेळेतून निवृत्त होता तेव्हा इथं वेळ द्या भक्तीसाठी. नाम जप करा, भगवंताच्या मंदिराचं मार्जन सेवा करा, भक्तांची सेवा करा, हे सगळं सांगितलं. तर प्रभुपादाने वयाच्या 70व्या वर्षी गेले विदेशामध्ये प्रचार करण्यासाठी. कोण? त्यांच्या गुरुने सांगितलेलं की गुरुचा आदेश होता की तुम्ही विदेशामध्ये जाऊन इंग्रजीमध्ये प्रचार करा. तर त्यांच्या आज्ञेवरून विदेशामध्ये गेले आणि त्यांना काय असं काय जाऊन काय 1 दिवसामध्ये रिझल्ट आला का? काही 1-2 वर्षानंतर त्यांना एक व्यक्ती 2-2 व्यक्ती यायला लागले. सुरुवातीला असं का मंदिर होतं का? आता प्रभूजीने एवढं सगळ्या तुमच्या ह्या कष्टानुसार भगवंताच्या कृपेने एवढं छान मंदिर झालेलं आहे. याच्या आधी तुमचा जो श्रम आहे तुम्ही परिश्रम केला, भगवंताची प्रार्थना केला, त्यामुळे भगवंतानी हे भव्य आणि दिव्य इथं मंदिर निर्माण करून दिलं भगवंताने. तर प्रभुपादाने जेव्हा 1-2 भक्त असं मिळून झाडाच्या खाली हरे कृष्ण कीर्तन करत होते तर 1-2 असे एक भक्त यायला लागले आणि हा जो वृक्ष भक्तीचा वृक्ष वाढायला लागला. आणि आज त्याचे प्रभुपादांचे इतके शिष्य आहेत, इतके म्हणजे अनलिमिटेड शिष्य आहेत, त्यांचे शिष्य आहेत अनलिमिटेड. तर असं ह्या जगभरामध्ये जे चैतन्य महाप्रभूने वाणी केलेली, जे भविष्यवाणी केलेली, नगरादे ग्राम सर्वत्र प्रचार होते मोर नाम, म्हणजे सगळ्या गावामध्ये नगरामध्ये माझ्या नावाचा प्रचार होईल अशी भविष्यवाणी केलेली चैतन्य महाप्रभूने तो आज प्रचार होत आहे. तर तेच आज प्रभुपादांचे जे वरिष्ठ शिष्य आहेत गोपाल कृष्ण महाराज, आज त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. ते नित्य भगवंतांचे सेवक आहेत. हे जे प्रभुपादांचे शिष्य आहेत प्रभुपादजी हे भगवंतांचे नित्य सेवक आहेत. त्यांनी आम्हाला जीवनामध्ये आपल्या जीवनातून शिकवून देतात की आपण भक्तीचे जीवन कसं जगलं पाहिजे, की आपण कसा वेळ काढला पाहिजे भगवंतासाठी. तर महाराज देहरादून मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सेवेमध्ये त्यांनी जे पहिला स्टार्टिंग मध्ये देहरादून मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तेव्हा देहरादून ते इस्कॉन वगैरे स्थापना होत होती. विग्रहाचे पूजन केलं, अभिषेक केलं, त्यानंतर त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत जो एक सैनिक आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत युद्धाचा त्याग करत नाही. तसे हे प्रभुपादांचे सैनिक. तर प्रभुपादांचे शिष्याने प्रभुपादांनी जे आम्हाला घालून दिलेलं आहे आम्ही पण त्या मार्गावरती राहायचं. तर आम्हाला मनामध्ये असा प्रश्न येतो की आम्ही इतक्या वर्षापासून आम्हाला आनंद आहे, काय करायचं आणि आपल्याला वाटते. तर आम्ही एका दिवसामध्ये रस घेणार नाही. गुलाबजामुन करण्यासाठी जे कष्ट करावे लागतात तेव्हा तो गुलाबजामुन तयार होतोय
त्यानंतर त्याला पाकामध्ये घातलं जाते. तर त्याच्यासाठी आपण पण जर स्वादिष्ट गुलाबजामुन व्हायचं असेल तर त्याला पहिला प्रोसेस मध्ये आणावं लागतं. तर नित्य भगवंतांचं जे भक्ती आहे, भगवंतांचं नामस्मरण आहे, भक्तांची सेवा आहे, हे परिवर्तन. तर प्रभुपादांनी हे आम्हाला दाखवून दिले, त्यांना हॅपी करून दाखवून दिले की ते कशा पद्धतीचे होते, त्यांना हॅपी करून दाखवून दिले. आणि त्या जे विदेशी भक्तांना इथं आणल्यावरती आमच्या भारतीय लोकांचे डोळे उघडले. त्यानंतर हे हरे कृष्ण हरे राम काहीतरी हाय बाबा याच्यामध्ये, आम्ही पण करूया असं मनामध्ये त्यांना उत्कंठा निर्माण झाली. आज पण विचार करा, आज पण लोक पिक्चरच्या गाण्यावरती मोठ्यानं नाचतात. खरं हरे कृष्ण म्हणे नाचा म्हटलं तर नाही. आता आम्ही 1-2-3 दिवस झाले कार्यक्रम करायला संध्याकाळचा, तर त्यांनी विचार करा, ते लग्नाची वरात होती म्हणे, त्यांची वरात 6 वाजता चालू झाली, रात्री 3 वाजेपर्यंत, सकाळी पहाटे. आणि आम्ही कार्यक्रम केलो 2च तास. तेव्हा सुद्धा नाचायला तयार नाही. आम्हाला सांगावं लागलं त्यांना की तुम्ही नाचा, तुम्हाला जे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये फळ मिळणार आहे ते त्याच्यामध्ये मिळणार नाही आहे. तर त्यानंतर त्यांना जो आनंद मिळाला, त्यानंतर ते वावा म्हणायला लागले. आम्हाला जर माहिती असलं असतं तर आम्ही हेच आधी केलं असतं, आमचे पैसे वाचले असते. ते जे डॉल्बी आहे त्याच्यासाठी काय 50,000 रुपये काय काय देतात, ते काय त्याची रक्कम पण मला माहिती नाही. तर जो आध्यात्मिक आनंद आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचवा. तर आम्ही जर जीवनामध्ये ते कार्य अवलंबलं, आम्ही जर भक्तीचं कार्य भक्ती केली तर लोक आमच्या आचरणातून शिकतात. हा व्यक्ती कसा प्रकारे होता. जसं जगामध्ये किती पापी होते, त्यांच्या उदाहरणावरून आम्ही शिकतो की इतके पापी, इतके म्हणजे त्यांनी असं कोणतंही पाप केलं नव्हतं असं नाही त्यांच्या डिक्शनरीमध्ये. तर असे व्यक्ती सुधारले. त्यामुळे लोक म्हणायला लागले की असे व्यक्ती हे करून सुधारू शकतात, तर आम्ही काय. त्यामुळे आपण पण असे वाटते की काही प्रभुपादांचे शिष्य अशा मार्गातून आले, लोकांना वाटायला लागले की असा हा जोड होता आणि ह्या भक्ती मार्गामध्ये भगवद्गीता वाचून हा ज्या मार्गावरती साधू संन्यासी झाला. मग ते लोकांना वाटते की काहीतरी आहे ह्याच्यामध्ये. तर तशा प्रकारे प्रभुपादांनी ह्या हिप्पी लोकांचं परिवर्तन हॅपी मध्ये केले. तसंच आम्ही पण जीवनामध्ये संकल्प केला पाहिजे की अक्षय तृतीयाच्या दिवशी की आजपासून मी भगवंताचं नामस्मरण करणार, दररोज नामस्मरण करणार न चुकता. सकाळी आपलं जे दैनंदिन कार्य करून भगवंतांच्या समोर, देवासमोर बसून 1 माळाचं जप करणार ध्यानपूर्वक, असा निश्चय केला पाहिजे. आणि त्यानंतर आपली जी नेहमी जी कार्य आहे ती केली पाहिजे. आजपासून मी निर्णय करणार की 1 अर्धा तास भगवद्गीता किंवा इतर ग्रंथांचं वाचन करणार. आजपासून मी निश्चय करणार की आठवड्यातून 1 वेळा तरी मंदिरामध्ये जाऊन सेवा करणार भक्तांची, भगवंतांची, असा हा निश्चय केला पाहिजे. जोपर्यंत जिद्द करणार नाही, जसं शिवाजी महाराजांनी जर हे हिंदू स्वराज्य निर्माण केलं, जिद्द होती त्यांच्यामध्ये. त्यामुळे विचार करा, वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला जिंकला. आता विषय 14 वयामध्ये त्यांनी पहिला किल्ला जिंकला. म्हणजे त्यांच्यामध्ये किती जिद्द होती. मग ते कुठून जिजामातानं त्यांना तसं निर्माण केलं. तसं आई वडिलांनी पण आपल्या मुलाला मार्गदर्शन केलं पाहिजे की आपण पण केलं पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन पण केलं पाहिजे. नाहीतर तू कर रे, मी इथं आहे टीव्ही बघत, असं नको. तर आपण पण केलं पाहिजे आणि मुलांना पण
सांगितलं पाहिजे. तरच आपण परिवर्तन केलं तर दुसऱ्याचं परिवर्तन आम्ही करू शकतो. तर ह्या प्रकारे ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण असा संकल्प केला पाहिजे परिवर्तनाचा. तर असे कित्येक संतांनी आपल्या जीवनातून आहे ना परिवर्तन, एक थोडा आवाज कमी करा, तर परिवर्तन घडवून आणलं. अशा वेगवेगळ्या जे संतांचं उदाहरण आहे. तर पहिलं आहे ध्रुव महाराज. तर नारद मुनीने पहिलं फर्स्ट मृगारी पासून घेऊया. तर मृगारी हा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणून घेतले. तर मृगारी हा जंगलामध्ये जाऊन प्राण्यांना अर्ध मारत होता, पूर्ण नाही. आज कसाई पण अर्ध मारत नाही, खरं हा मृगारी अर्ध मारत होता. म्हणजे ते तडफडत होते की तेव्हा त्या मृगारीला आनंद वाटत होता. आज पण बघा लोक, मी असं बघितलेलं आहे डोळ्यासमोर की लोक काय करतात माहितीये काय, जे प्राण्यांची हत्या करतात ते तडफडतात समोर, त्यांना पूर्ण मारत नाही. हा तेव्हाच ती देवी स्वीकार करते. हो, समोर तडफडलं ना ते स्वीकार करते, असे त्यांची मान्यता समजूत आहे. तर तसं हा मृगारी प्राण्यांना अर्धवट मारणार आणि त्यांना असं सोडून देणार. मग नारद मुनी जेव्हा पृथ्वीवरती फिरत होते तेव्हा बघितलं, जंगलामध्ये जाताना प्राण्यांना बघितलं की असा कोण आहे हा क्रूर व्यक्ती जो प्राण्यांना पूर्णपणे मारायला तयार नाही आणि अर्धवट मारायला. तर जेव्हा पुढे पुढे जात गेले नारद मुनी तेव्हा हा मृगारी त्यांना दिसला. आणि असं का, तर मृगारी फक्त हा प्राण्यांनाच मारत नव्हता आणि इतर पण कार्य करत होता, चोरी लबाडी, ह्या दैनंदिन त्याचा व्यवसाय हा. म्हणजे हे हा व्यवसाय करून तो आपला उपजीविका चालवत होता. तर मृगारीने बघितलं की नारद मुनीने बघितले की हा मृगारी इतकं क्रूर कार्य करत आहे. मग त्याच्याकडे गेले की तू असं का अर्धवट मारायलास? नाही, मला त्याच्यामध्ये आनंद येतोय. मग त्यानंतर नारद मुनीने सांगितले की तू हे ह्याला पूर्ण मार. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला साधूचं दर्शन होते, एक साधूचं दर्शन होते, लवमात्र साधू संग सर्व सिद्धी घड. जसं की शास्त्रामध्ये सांगितले जाते, साधू संग म्हणजे एक साधूचा संघ लवमात्र, जे आपले पापणी, लव म्हणजे केवढा आपली एक पापणी संपते ना त्याला एक लव म्हणतात. तर हे प्रेमाचं लव नाही, हे पापणीचं. तर तेवढा संघ जर भक्ताचा साधूचा केला तर त्या जीवाचा उद्धार होतो असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर जेव्हा मृगारीला ह्या नारद मुनी सारख्या साधूचा संग झाला तेव्हा त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालं आणि तो विचार करायला लागला मनामध्ये. मग नारद मुनीने प्रश्न विचारला मृगारीला की तू एवढं हे पाप कृत्य करायलास, मग तू तुझ्या पत्नीला किंवा तुमच्या घरातल्यांना विचार की जो पापाचा भाग आहे, माझ्या पापाचा भाग आहे, तो तुम्ही स्वीकार करता का हो? तर मग ठीक आहे म्हणून त्या दिवशी निघून गेला मृगारी. आणि घरी जाऊन त्याला लक्षात आलं की हा या साधूने सांगितलेले की हा जाऊन प्रश्न विचार. मग तेव्हा जाऊन मृगारीने विचारले प्रश्न की असं मी तुमच्या उपजीविकेसाठी वेगवेगळे जे चोरी लबाडी हे ते सगळं पाप कृत्य करत असतो मी, तर एवढं मी पाप कृत्य तुमच्यासाठी करावे, तर त्याचा अर्धा भाग किंवा थोडासारी भाग तुम्ही घेताय काय, स्वीकार करता काय? तेव्हा त्याच्या परिजन किंवा अनेक त्यांचे जे पुत्र
पत्नी इतरांनी म्हटले की तुमचं पालन पोषण करणं, आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं कशाला पाप घेऊ आम्ही, तर तुमचं पाप हे तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा मग त्यानं समजायला लागले की अरे मी हे तुमच्यासाठी करतो आणि तुम्ही जर माझ्या कार्यामध्ये भाग घेत नसेल तर मग काय तुमचा उपयोग आहे. मग त्यांना मृगारीला प्रकाश पडला. तर शास्त्रामध्ये एक कथा येते, गजेंद्र. गजेंद्र नावाचा एक मोठा जंगलाचा राजा होता, हत्ती. तर तो आता सुट्टीमध्ये जसं तुम्ही मुलांना घेऊन पिकनिकला इकडे तिकडे जाता, तसं हा गजेंद्राने ठरवलं त्यांच्या परिवाराला पिकनिकला जाऊया म्हणून सांगितले. पत्नी मुलं तयार झाले, निघाले पिकनिकला. जाता जाता एक नदी लागली. मग मुलांनी बायकोने म्हटलं थोडं विश्रांती घेऊया, इथं स्नान करूया. ठीक आहे म्हटले. नदीमध्ये स्नान अंघोळ करण्यासाठी गेले. पहिला मुलं गेली, बायको गेली, स्नान केले. त्यानंतर गजेंद्र पण आला. गजेंद्र जसं आत जायला लागला तस एक तिथं मोठी मगर होती. ती मगर आली आणि गजेंद्रचा पाय पकडली. पहिला समजलं नाही, कोणतरी असं खाजत असेल असं वाटलं गजेंद्र. मग त्यानंतर जसं ते मगर रक्त निघायला लागलं गजेंद्राचं, वेदना होत. तेव्हा गजेंद्रानं मोठ्यानं किंचाळत होता, मला वाचवा वाचवा. इकडे तिकडे बघितल्यावर सगळे पसार. बायको मुलं कोण पण नाही, आजूबाजूला बघाले कोण पण नाही आहे. जेव्हा गजेंद्राला समजलं की कोणी माझं रक्षण करू शकत नाही, तेव्हा भगवंताला हाक मारले. तसं हे मृगारीची पण तशीच परिस्थिती झाली की जेव्हा मृगारीने विचारलं की तुम्ही माझ्या पापाची भागीदार होता का, नाही म्हटलं. मग तेव्हा मृगारीच्या डोक्यामध्ये प्रकाश आला. मग तेव्हा परत दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले तेव्हा नारद मुनी भेटले आणि त्यानंतर नारद मुनीने या भगवंतांच्या नावाचा जप करण्यासाठी सांगितले. तिथून मृगारीनं जर आता समजा आता तुम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि प्रभूजीने म्हटलं आजपासून तुमचं काम सोडून द्या, आजपासून तुमचं परिवर्तन, इथं 24 तास इथं मंदिरामध्ये येऊन राहा, तुम्ही राहशील काय हो परिवर्तन. तर ते काही विचार केला नाही मृगारी. तर भगवंतांच्या जे शुद्ध भक्तांचा संघ आहे त्याच्यामुळे मृगारीचा इतकं परिवर्तन झाला की त्यांच्या जो खाण्यापिण्याचा उदरनिर्वाहाचा सगळी व्यवस्था भगवंताने केली त्याची. आणि ह्या मृगारीने निश्चय केला आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन घडवून आणलं. तर त्यासाठी ह्या मृगारीच्या कथेमधून आपण शिकलं पाहिजे की आपण अनेक कार्यामध्ये मग्न आहे, अनेक कार्यामध्ये मग्न आहे, त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. तर ह्या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी किंवा पवित्र दिवशी तुम्ही या निश्चय किंवा संकल्प केला पाहिजे. आणि दुसरं आहे त्यानंतर ध्रुव महाराज त्याने असा म्हणजे एक जिद्दीला संकल्प विचार करा. 5 वर्षामध्ये आज आम्ही इतक्या 30-40 वर्ष झाले तरी पण आम्ही ह्या मार्गामध्ये दृढ व्हायला तयार नाही. खरं वयाच्या 5 वर्षामध्ये ध्रुव महाराजांनी जे आदर्श आम्हाला दाखवून दिलं ते म्हणजे आजपर्यंत त्याचं गुणगान होत झालेलं. जसं की बघा की आम्ही जेव्हा भगवंतांशी जोडतो तेव्हा आमचं गुणगान आहे हे अनलिमिटेड, म्हणजे कितीतरी कल्पानुसार आमचं गुणगान चालूच असते. जसं ध्रुव महाराज आहे, प्रल्हाद महाराज, त्यांचे गुणगान कित्येक लाखो वर्षापासून चालूच आहे. तर एखाद्या
मोठ्या व्यक्तीबरोबर तुम्ही, जसे की ह्या पृथ्वीवरच्या या भौतिक जगामधल्या व्यक्तीबरोबर तुम्ही संघ, मोठ्या व्यक्तीबरोबर संघ केला तर तेवढा मात्रामध्ये तुमचा गुणगान केलं जाते. त्यानंतर तो व्यक्ती पण गेला, त्यानंतर तुमचं गुणगान थांबलं जाते. तर भगवंत आहे ते शाश्वत आहेत, अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. तर भगवंताशी जेव्हा आम्ही जोडलो जातो तेव्हा आमचं गुणगान पण अनंत काळापर्यंत चालत असते. त्यासाठी भगवंताची भक्ती ही अनंत काळापर्यंत. तर भगवंताची भक्ती मध्ये आपण टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी ध्रुव महाराज 5 वर्षामध्ये मोठी कथा आहे. तर जेव्हा जंगलामध्ये निघाले, त्याच्या आधीची मोठी कथा आहे, अनेकदा कधीतरी प्रभूजी तुम्हाला सांगतील. तर जंगलामध्ये निघाले तर त्यांनी इतकी प्रखंड मोठी तपस्या केली की असं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन की भगवंत स्वतः त्यांना दर्शन देण्यासाठी आले. भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपादांचे गुरु महाराज सांगतात की तुम्ही भगवंताला बघण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही असं कार्य करा की भगवंत तुमच्या दर्शनाने आला पाहिजे. भगवंत तुम्हाला बघण्यासाठी आला पाहिजे. तुम्ही भगवंताला बघण्याचा प्रयत्न करू नका. का म्हणजे आमचे अपूर्ण इंद्रिय आहेत. कुठं आहेत दाखवले तरी लोक म्हणतात इथं आहेत, कुठं मला दिसले नाही. म्हणजे असे काही लोक आहेत जे की दुधामध्ये तूप आहे, खरं त्याला कष्ट करावं लागते, त्याला दही बनवावं लागतंय, दह्याचं मिश्रण करावं लागते, दोन्ही नंतर तूप येते. तसं हे मंथन करावं लागते. तसं आमच्या पण जीवनासाठी भक्तीच्या पुरोमच्या लक्ष्यासाठी ह्या हृदयाचं मंथन करावं लागतंय, तेव्हा हे हृदय शुद्ध होऊन केलं जाते. तसंच ध्रुव महाराजाने 6 महिन्यामध्ये भगवंताला प्रसन्न केले. तर अशी प्रकंड त्यांची की त्याने 1 महिन्यामध्ये 3 दिवसामध्ये 1 दिवस त्यांनी फळ खाणार, फळ पडलेली किंवा पानं खाणार आणि निर्वाह करणार. म्हणजे असं सत्ययुगामध्ये आत्मा, जसं की कलियुगामध्ये आत्मा हा अन्नामध्ये निवास करतो, सत्ययुगामध्ये जीव तो हाडामध्ये. त्यासाठी हिरण्यकशिपू किती वर्ष तपस्या केली हो? 60,000 वर्ष तपस्या केली हिरण्यकशिपू. कसं एक अंगठ्यावरती आम्ही 2 पाय खाली ठेवून सुद्धा हरे कृष्ण एकदा म्हणू शकत नाही. कधी एकदा समजाय खाली हात करू मी, असा आम्ही विचार करत असतो. तर हिरण्यकशिपू हिरण्यकशिपू साधारण नव्हता. हा एक पायाच्या अंगठ्यावरती त्यांनी 60,000 वर्ष तपस्या केली. विचार करा म्हणजे किती कठीण तपस्या केली ती हिरण्यकशिपू. खरं अनश्वरासाठी लक्ष वेगळं होते, परम जे लक्ष आहे ध्येय आहे ते चांगलं नव्हतं, त्यामुळे त्याला परिपूर्ण फळ मिळालं. तर कलियुग सत्ययुगामध्ये प्राण हा हाडामध्ये होता, त्यामुळे त्या लोक त्या म्हणजे त्यासाठी 1 लाख वर्ष तपस्या करत होते सत्ययुगाचे लोक. खरं कलियुगामध्ये प्राण आहे अन्नामध्ये, आम्ही राहू शकत नाही. कधी एकदा प्रवचन संपते, आता तरी भूक लागलेली आहे, आता प्लेटी वाट बघायला तसं वाटते आम्हाला. तर का म्हणजे प्राणवायू आमचा प्राण आहे तो अन्नामध्ये आहे. तर 3 दिवसामध्ये एकदा ध्रुव महाराज फक्त फळं खात होते. त्यानंतर त्यांनी 6 दिवसामध्ये एकदा पाणी पिलं. त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये फक्त 9 दिवसाला एकदा श्वास घेणार, 9 दिवसाला एकदा. त्यानंतर 3 महिन्यानंतर ते पण घ्यायचे सोडून दिले. तेव्हा सगळ्या पृथ्वीमध्ये हा प्रचंड वेग चालू झाला. सगळ्यांना त्रास व्हायला लागला. कोण काय कुठं काय व्हायलंय समजायला तयार नाही. त्यानंतर भगवंत नारद मुनी आले, प्रकट झाले.
नारदांनी पहिला त्यांनी जी शिक्षा दिलेली होती की तू पहिला नारद मुनींनी त्याला मार्गदर्शन केलेलं की भगवंत त्याच्या आईने सांगितले की तू जा की जंगलामध्ये भगवंत राहतात तिथं प्राप्त होतात भगवंत म्हणजे ही मोठी कथा आहे पाठीमाग तर जेव्हा नारद मुनींनी सांगितले की तू ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर तेव्हा हे सतत करत होते ध्रुव महाराज त्यानंतर भगवंत 6 महिन्यानंतर प्रकट झाले आणि भगवंताने आपला जो 5 वर्षाचा ध्रुव महाराज होता शंकानं ते ध्रुव महाराजच्या डोक्याला स्पर्श केला तेव्हा ध्रुव महाराज यांना इतके जागृत झाले त्यांनी म्हटले की त्यांना पश्चाताप व्हायला लागला की मी हे मोठ्या एवढ्या राज्याची कामना करत होतो तर हे काचेचा भगवंत हे हिऱ्यासारखे आहे हिरा सोडून मी काचेच्या तुकड्याची अपेक्षा करत होतो अशी मोठी वेगवेगळी तर ध्रुव महाराजचं असं परिवर्तन की आपल्या जीवनामध्ये त्यांना आम्हाला आदर्श एक उदाहरण करून दिलं की आम्ही ध्रुव महाराजच्या ह्या कथेवरून समजू शकतो की आपण पण असा निश्चय केला पाहिजे की आम्ही 1 महिनाभर कमीत कमी 1 महिना सतत आम्ही हे आध्यात्मिक कार्य करणार असा एखादा संकल्प केला पाहिजे तेव्हाच आमचं परिवर्तन होणार नाहीतर आज आमचं कसं असतंय आध्यात्मिक कार्य आज एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी आणि परत तेच आणि तिसऱ्या दिवशी करा आणि चौथ्या दिवशी तेच म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्तांचा संग आणि भक्तांचं मार्गदर्शन जेव्हा आपल्याला लाभतंय तेव्हा आपला जो भक्तीचा मार्ग आहे तो वाढत जातो त्यानंतर हरिदास ठाकूरांची एकाग्रता त्यांनी आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन जी वैश्या स्त्री होती ती म्हणजे जी मायादेवी आहे त्या रूपामध्ये आलेली जी हरिदास ठाकूरांची परीक्षा करण्यासाठी आलेली की 3 दिवस हरिदास ठाकूरांनी समोर बसवलं आणि आज नाही थोडं मी हे एवढं संपवतो त्यानंतर थोडं मी संपवतो असे 3 दिवस गेले त्यानंतर मायादेवी साक्षात त्यांना शरण आली हरिदास ठाकूरांना आणि ती मायादेवी हरिदास ठाकूरांची भक्त झाली तर या कथेवरून आपण नारद हे हरिदास ठाकूरांची एकाग्रता जी नामावरती जी श्रद्धा दृढ विश्वास आहे एकाग्रता आहे तो किती तसेच आमची जे प्रभुपाद जे आहेत की काय होतं त्यांच्याकडं जातेवेळी 40 रुपये होते आणि जो त्यांचा गुरु महाराजचा आदेश होता आणि भगवंताचं नाव होतं त्यांच्यासोबत त्यांना भगवंताच्या नावावरती विश्वास होता एक भजन आहे तर भगवंताच्या नावावरती पूर्ण विश्वास होता त्यामुळे ते भगवंताचं नाव त्याने प्रभुपादजी म्हणतात की मला मी गेलो नाही भगवंत मला तिथे घेऊन गेले त्यांच्या नावाचा प्रचार करण्यासाठी तर अशा प्रकारे तर हे हरिदास ठाकूर त्यांची जी एकाग्रता आहे तशीच प्रभुपादांची आमच्या आचार्यांची एकाग्रता या कथेवरून आम्हाला शिकायला मिळते त्यानंतर अजामिलची सतर्कता अजामिलचे तुम्ही अजामिलची कथा ऐकलाय अजामिल कथा ऐकलाय तर अजामिल हा मोठा ब्राह्मण होता तर तो जेव्हा अजामिल जो ब्राह्मणाचा यजन पठण पाठन दान प्रतिग्रही म्हणजे जे ब्राह्मणाची जे 6 कर्तव्य आहेत ते करण्यासाठी जेव्हा होम हवनसाठी जी सामुग्री लागते ऊन जे सामुग्री लागते हवन सामुग्री ते आणण्यासाठी त्यांनी जंगलामध्ये गेलेले तेव्हा जे कुसंग बघितलं अजामिलनं त्यामुळे त्याचं पतन झालं पहिला जन्म त्यांचा परिवर्तन पहिला ब्राह्मणातून त्याचा ह्या स्त्रीच्या ह्याच्यामुळे त्याचं परिवर्तन झालं त्यानंतर त्यांना साक्षात यमदूतांचं दर्शन झालं त्यामुळे त्यानंतर त्यांनी जे भगवान
भगवंताचं नारायण हे नाव घेतलेलं, त्यामुळे त्या तिथून यमदूत निघून गेले आणि विष्णुदत्ताने त्यांचा उद्धार केला. त्यानंतर जे 12 वर्ष त्यांनी जी तपस्या केली, हरिद्वार मध्ये जाऊन त्यांनी तपस्या केले, पुढचं जे जीवन आहे तेव्हा त्यांनी सतर्कता बाळगत होते की माझ्या जीवनामध्ये मी जे पूर्वी केलेली आहे अशी चूक होऊ नये. तशी आपण पण सतर्कता बाळगली पाहिजे. आपण पण परिपूर्ण नाही आहे, आमची इंद्रिय परिपूर्ण नाही आहे, आमच्या हातून पण चुका होत असतात. तेव्हा आपण पण जीवनामध्ये सतर्क राहिलं पाहिजे की एकदा चूक झालेली आहे ही दुसऱ्या वेळेला होऊ नये, अशी ही सतर्कता ठेवली पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक आणि दोन्ही पण जीवनामध्ये. जसं आपण मुलांना संस्कार देते वेळी की मुलांना सांगते वेळी कसं सांगितलं पाहिजे, काय केलं पाहिजे, चुकून काही अपराध झाले असेल तर ती ही सतर्कता बाळगली पाहिजे की ही चूक दुसऱ्या वेळेला होऊ नये, अशी ही सतर्कता राखली पाहिजे. तर हे अजामिलच्या जीवनावरून आपण हे सतर्कताचं कसं जीवन आहे ते आपल्याला समजलं जाते. त्यानंतर आहे जड भरताचं. हे जड भरत आहे, त्याचा पूर्ण इतिहास आहे, फार मोठा आहे. भरत राजा हे जे आपण आपल्या भारताला जे नाव पडलेले भारत, हे भरत राजापासून हे भारत हे नाव पडलेलं आहे. तर भरत राजा हा पूर्ण राज्याचा त्याग केले भक्तीसाठी आणि जंगलामध्ये गेले तपस्या करण्यासाठी. तेव्हा हे शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगालोय. तर एक हरण जात होत, तर पाणी पिण्यासाठी आलेले त्या हरणीच्या पाठीमागं वाघानं पाठ लागल्यामुळे एक पिल्लूचा जन्म दिला. त्या आसक्त झाले भरत महाराज त्या हरिणीवरती. त्यानुसार त्याने त्या हरिणाच्या चिंतनामध्ये देह त्याग केल्यामुळे पुढचा जन्म त्याला हरणच मिळाला. तर आपण पण भगवद्गीतेने म्हणतात की शेवटच्या क्षणी जो व्यक्ती ज्या व्यक्तीचा वस्तूचा स्मरण करतोय तेव्हा त्याला पुढचा जन्म तो प्राप्त होतो. तर भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आलेले मंदिरमध्ये आमच्या, ते घटना एक सांगत होते. तर एक पेशंट होता, ते डॉक्टरांनी म्हटले की तुमचा आता शेवटचा वेळ आहे, थोडाच 1-2-4 मिनिट आहे, तर तुम्ही भगवंताचं नाम घ्या. तर हे मन असं आहे ना, तर मन आपल्याला एकाग्रता करायला देत नाही. तर ते मनाला तयार नाही. कित्येक वेळा त्याने सांगितले तुम्ही तुमचा शेवटचा वेळ आहे, नाम घ्या, भगवंताचं नाव घ्या, तरी ऐकले नाही. खरं शेवटच्या वेळेला जेव्हा वेळ त्याचा प्राण जाणार आणि माझ्या मुलाचा तुमच्याकडे नंबर होता, थोडा द्या होतो, मला फोन करायचा आहे. तर तो नंबर मागून घेऊन त्या मुलाला फोन केले आणि त्यांना बोलून घेतले. म्हणजे स्मरण कुणाचं? मुलाचं केले शेवटच्या क्षणाला. अंतकालेची मामेव, जो व्यक्ती भगवंत म्हणतात अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करतोय तो मला प्राप्त करतोय. तर त्यासाठी भगवंतांचं जर अंतकाळी भगवंतांचं स्मरण व्हायचं असेल तर त्याचा अभ्यास करावा लागतोय. असं नाही की डायरेक्ट सर मी आज आलेले आहे, मला परीक्षा द्यायची आहे, पेपर द्या मला. मास्तर दिल घ्या, वर्षभर कुठं होतास बाळा तू, म्हणून विचारणार की नाही. तसंच प्रभूजी पण विचारणार वर्षभर कुठं होतास. आणि आता डायरेक्ट तुम्ही आता जसं की परीक्षा देण्यासाठी आला तर भगवंत पण आम्हाला विचारणार की आमची परीक्षा घेते वेळी विचारणार की तुम्ही इतक्या वेळ कुठं होता. तर तेव्हा आमची परीक्षा करणार भगवंत शेवटच्या क्षणाला. तेव्हा आमची त्या परीक्षेमध्ये 5 जर आम्ही आयुष्यभर जर भगवंताचं नामस्मरण केलेलं असेल तर आपल्याला ते भगवंताचं नाव घेण्याची संधी मिळणार. आणि तो परिसर पण आपण निर्माण केला पाहिजे. भक्तांचा जो परिसर आहे, जसं की आपले भक्त आहेत, जेव्हा एखाद्या व्यक्ती सिरियस असेल तर तिथे नामस्मरण करण्यासाठी जातात. त्यामुळे
त्यांना ते श्रवण करण्याची लाभ मिळतोय. जसं की आईच्या गर्भामध्ये असते वेळी पहिला जो इंद्रिय तयार होते ते कान, श्रवण इंद्रिय. म्हणून आम्हाला बघा श्रवण, जसं की श्रवण हे इंद्रिय इतकी प्रभावशाली आहे ना, काही असेल ना तर आम्हाला ऐकायला जाते बघा. तर श्रवण इंद्रिय हे फार, त्यासाठी श्रवण म्हणून पहिला भक्तीची पायरी आहे ती श्रवणाची आहे. तर अशामुळे श्रवण, भगवंताच्या नावाचं श्रवण हे केलं पाहिजे. तर जेव्हा भरत महाराजांनी पुढचा जन्म हरणाचा झाला तर त्यांनी सतर्कता बाळगली की त्यांना स्मरण होतं की मी काय चूक केलेली. तर ते हरण झालेले भरत महाराज ते साधू संत जिथे कथा करत होते तिथे जाऊन ते ऐकणार, हे कथांचे श्रवण करणार आणि त्यानंतर पुढचा जन्म त्यांना जड भरतांचा मिळाला. तर जड भरतांचा जेव्हा जन्म मिळाला भरत महाराजांना, तेव्हा त्यांनी इतके सतर्क राहिले की जसं आपण एखाद्या जीवनामध्ये चूक झालेली असेल तर ताक पण आपण फुकून पितो म्हणे, असे जीवनामध्ये काही घडलेले असते. ताक गरम असतंय किंवा नसतंय, तरी पण एक अशी म्हण आहे. तर तसे जड महाराज की कोणी जे विरुद्ध कार्य करणार, जसं की आपण आंघोळी केल्यानंतर पूजा करतो, नाही त्यांनी पूजा केल्यानंतर आंघोळ करणार, असे वेगवेगळे जे सगळं उलट. मग त्यानंतर जेव्हा महाराज रघुवन, हे मोठी कथा आहे, तर रघुवनांची जेव्हा पालखी उचलण्यासाठी त्यांना बोलवले तेव्हा त्यांनी सतर्कता, मुंग्या आहे ना तिथं, जेव्हा जे छोटे जे प्राणी आहेत त्यांना वाचवण्यासाठी उडी मारत होते. खरं ते राजांच्या जे सेवकांना वाटत होते की हा जड आहे त्यामुळे हा अपराध घडत आहे त्याच्यामुळे. मग तेव्हा जे रघुवर राजांना उपदेश केले तेव्हा शरण आले जड भरताच्या. तेव्हा समजले की आहे जड भरत काय कोणते स्तरावरचे भूत आहे. तर जड भरताने आम्हाला दाखवून दिले की जीवनामध्ये कशा प्रकारची सतर्कता बाळगली पाहिजे, कशा प्रकारे आपलं भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे आपल्या जीवनापासून दाखवून दिले. तर अशा प्रकारे आपण ह्या जे वेगवेगळ्या कथानुसार आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतो आणि आपल्या जीवनाचे जे ध्येय आहे ते भक्तीचे ध्येय आहे, कृष्ण भक्ती, भगवंताचं प्रेम आहे ते प्राप्त करू शकतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. तर ह्या अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी तुम्ही असे वेगवेगळे संकल्प करा आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन घडून आणा. तर एक 2च मिनिटांमध्ये मी सांगतो या दिवशी काय काय घडलं. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगा माता जे प्रकट झालेला दिवस आहे तो अक्षय तृतीयाचा दिवस. आणि त्यानंतर जे सुदामा आणि ब्राह्मणाची जे भेट झालेली तो दिवस आहे अक्षय तृतीयाचा दिवस. आणि त्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये जे ओरिसामध्ये मोठी रथयात्रा होते, जो रथ आहे दरवर्षी नवीन केला जातोय, तो अक्षय तृतीयापासून नवीन रथाची बनवण्याची सुरुवात अक्षय तृतीयापासून केली जाते. आणि त्यानंतर भगवंताचा जो अंश अवतार आहे, परशुरामाचा अवतार धारण केले क्षत्रियाचा नाश करण्यासाठी, तो पण अवतार भगवंतांचा अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि द्रौपदी माताला जे अनलिमिटेड ऑफरचं जे पात्र मिळालं, अक्षय पात्र, ते अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि त्यानंतर मूर्ती आणि धर्म, ही मूर्ती जी मुलगी आहे ती दक्ष प्रजापतीची मुलगी आहे. ती मोठी कथा आहे. तर त्यांच्या पोटात म्हणजे त्यांचे जे मुलगे म्हणून प्राप्त झाले मुलगे ते नरनारायण ऋषी. आज पण बद्रीनाथ धामामध्ये नरनारायण ऋषी तपस्या करत आहे. तर त्या बद्रीनाथाचे जे फळ आहे
द्वार आहे ते अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडलं जात आहे. आणि अशा शास्त्रामध्ये वर्णन आहे की जे वर्षभराचं भगवंताचे जे तपस्याचे फळ आहे ते अक्षय तृतीयाच्या दिवशी जे कोणी दर्शन घेते ते फळ वर्षभराचं 1 दिवसामध्ये मिळते. त्यानंतर श्रीनाथजींना जे चंदन मालेंद्रपुरी चंदन आणले आणि श्रीनाथजी भगवंताला लावले ते घडलेली जी घटना आहे ती अक्षय तृतीयाच्या दिवशी. त्यानंतर भगवंताने हयग्रीव रूप धारण केले अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि त्यानंतर सत्ययुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयाच्या दिवशी झाला. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग असे 4 युग आहेत. तर प्रत्येक रिपीटला सत्ययुगाचा आणि त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयाच्या दिवशी होतोय. त्यानंतर द्रौपदीचं जे महाभारतामध्ये वस्त्रहरण झालेलं आणि भगवंताने वस्त्राच्या रूपामध्ये जे रक्षण केलेलं द्रौपदीचं ते आहे अक्षय तृतीयाचं. अशा मोठी कथा आहे हे. त्यानंतर श्रीपाद वल्लभाचार्यांनी जे श्रीजी म्हणजे भगवंतांचे जे मंदिर स्थापना केली गोवर्धन पर्वतावरती त्यांची पूजा चालू केली ती अक्षय तृतीयाच्या दिवसापासून आज पण ती पूजा चालू आहे. त्यानंतर बाके बिहारी लाल की जय. तर वृंदावनमध्ये बाके बिहारी लालांचं भगवंताचं मंदिर आहे. तर ते दर्शन असं आहे दुर्लभ की 1 मिनिट होत आहे 1 मिनिट बंद होत आहे. तर त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवंतांच्या चरणाचं दर्शन होते आणि ते खुलं असतंय अक्षय तृतीयाच्या दिवशी. त्यानंतर सर्वात मोठं म्हणजे महत्वाची घटना घडलेली की गृहस्थांच्यासाठी लक्ष्मी देवीनं कुबेरांना अनलिमिटेड मध्ये धन प्रदान केलं अक्षय तृतीयाच्या दिवशी. त्यासाठी कुबेर हे धनाचे सर्वश्रेष्ठ देवता समजले जातात आणि सगळ्यात श्रीमंत देवता समजले जातात. तर त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा केली जाते. ज्या कोणाला धन प्राप्ती करायची आहे तर त्याने लक्ष्मीनारायणची घरामध्ये पूजा केली पाहिजे अक्षय तृतीयाच्या दिवशी. त्यानंतर जो ब्रह्माजीचे एक पुत्र होते त्यांचं नाव अक्षय कुमार म्हणजे पिक्चर मधले अक्षय कुमार. त्यांचा जन्म अक्षय तृतीयाला झाला म्हणून त्याचा अक्षय कुमार म्हणून नाव ठेवले. आणि त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला म्हणून अन्नपूर्णा देवींना पण म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नदान महादान जो कोणी अन्नदान करतोय ते महादान समजलं जाते. आणि महाभारताचं युद्ध समाप्ती झाली ती अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि त्यानंतर आदि शंकराचार्याने जे आपलं कनकधारा म्हणून एक सूत्र आहे त्यांचं शंकराचार्य त्यांनी जे सूत्र लिहिलं ते अक्षय तृतीयाच्या दिवशी. असे वेगवेगळे शास्त्रामध्ये भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत. तर तुम्ही हे सगळं त्या दिवशी किंवा अनेक ग्रंथामधून प्राप्त करू शकता. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही गोदान अन्नदान महादान सगळे इतर संकल्प परिवर्तन हे सगळं तुम्ही कार्य करा आणि भक्तीचा जे पुढचं जे परिवर्तन आहे ते करून तुमच्या जीवनामध्ये भक्तीची वृद्धिगत करा. या ठिकाणी थांबूया. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. Hare Rama, Rama Rama.